नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कावळा नाका येथे गाळा मिळण्यासाठी लाटकरांचे प्रयत्न. नगरसेवक राजेश लाटकर धुतल्या तांदळाचे नाहीत. कावळा नाका येथील जागेत गाळा मिळावा यासाठी ते कोणाच्या हात धुवून मागे लागले होते हेही जनतेसमोर जाहीर करावं, असे खुले आव्हान नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केलं आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विकास कामाचा वाढता आलेख पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विकास कामाचा वाढता आलेख पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभूत करता आलं नाही. महापालिकेतील सत्ता गेल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. याचाच प्रत्यय काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आला. वास्तविक महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे यांच्या विरोधात बंडखोरी केली की नाही, राजे घराण्यासोबत गद्दारी केली की नाही, काँग्रेसच्याच उमेदवारांविरोधात फॉर्म भरला की नाही, त्यासाठी कुणाकडून किती पैसे घेतले, विधानसभेची निवडणूक ते कुणाच्या जीवावर लढले हे आधी जाहीर करावं आणि मगच त्यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर टीका करावी, असा पलटवार नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.